नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारासाठी हा व्हिडिओ असणार आहे। बांधकाम कामगारांना आता 60,000 रुपये पडण्यासाठी सुरुवात झालेली आहे। प्रत्येक बांधकाम कामगारांना हे 60,000 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहेत। तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेत का नक्की चेक करा। आता हे चेक कसे करायचे, तुमचं हे यादीमध्ये नाव आहे की नाही हे संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पहिल्यांदा तुम्हाला ह्या 5 गोष्टी करायच्या आहेत। त्या 5 गोष्टी केल्यानंतर तुम्हाला हे 60,000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला पहिल्यांदा पहिली गोष्ट सांगतो ती म्हणजे तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करायची आहे। पहिली एक गोष्ट नोंदणी कोणती करायची की बांधकाम कामगारांची नोंदणी तुम्हाला करणं आवश्यक आहे। तुम्हाला 60,000 भेटण्यासाठी कोणता फॉर्म भरायचा आहे, काय करायचं आहे, संपूर्ण पुढे माहिती देणारच आहे। परंतु तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी अगोदर करायच्या ते सांगतो। कारण की 60,000 रुपये भेटण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म पण भरायचा आहे आणि तो फॉर्म तुम्ही घरी बसून भरू शकतात आणि तो फॉर्म तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही, फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला 60,000 भेटण्यासाठी फॉर्म भरायचे ते पुढे सांगणार आहे। तर पहिल्यांदा तुम्ही पहिलं काम करा, तुमची नोंदणी करून घ्या। नोंदणी करण्यासाठी तुम्हाला एकही रुपया लागत नाही, नोंदणी अगदी फ्री आहे। आणि जर तुम्ही नोंदणी केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी पहा, या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर तुम्हाला रिन्यूअल करायचं आहे। या ठिकाणी ऑनलाईन रिन्यूअल पण तुम्ही करू शकता। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे बांधकाम कामगारांनी तुम्ही नोंदणी केली असेल तर या ठिकाणी प्रोफाईलवर चेक करा। प्रोफाईल चेक करून तुम्हाला तुमचं नोंदणी रिन्यूअल जर आली असेल तर रिन्यूअल करून घेऊ शकता, त्यासाठी तुम्हाला रुपया लागत नाही। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा आहे ते सांगतो। कारण की फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला प्रूफ पण दाखवणार आहे 60,000 रुपये तुम्हाला कशा प्रकारे भेटणार आहे। तुम्हाला अगोदर फॉर्म भरून दाखवतो। तर या ठिकाणी पहा, बांधकाम कामगारांना हा फॉर्म भरायचा आहे। म्हणजे त्यांना या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर जे आहे ते जास्तीत जास्त जे आहे ते फॉर्म भरण्यासाठी त्यांना जास्त काय करायची गरज नाही। कारण की फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अगदी 2 ते 3च कागदपत्र जोडायचे आहेत, जास्त कागदपत्र जोडायची गरज नाही। ते पण तुमच्याजवळ ऑलरेडी असायला पाहिजेत। पहिलं कागदपत्र आहे तुमचं आधार कार्ड, दुसरं कागदपत्र आहे रेशन कार्ड, तिसरं कागदपत्र आहे तुमचं पासबुक आणि तुमच्याकडे बांधकाम कामगाराचं स्मार्ट कार्ड असेलच ते पण तुम्हाला त्या ठिकाणी झेरॉक्स करून जोडून द्यायचं आहे। तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा हा फॉर्म कसा भरायचा तुम्हाला सांगतो। पहिल्यांदा तुम्हाला बांधकाम कामगाराची ज्यांची नोंदणी केलेली आहे त्यांचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे। त्यानंतर त्यांच्या वडिलाचं किंवा पतीचं नाव, जर या ठिकाणी समोर पत्नी काम करत असेल तर त्यांच्या पतीचं नाव आणि या ठिकाणी त्यांचं कोण अर्जदाराचं जर पुरुष काम करत असेल त्यांच्या वडिलाचं नाव लिहा। आता त्यानंतर आडनाव लिहा आणि या ठिकाणी जे काम करत आहे त्यांचा या ठिकाणी फोटो, पासपोर्ट आकाराचा फोटो लिहा। तर या ठिकाणी पहा, त्यांचं नाव झालं, वडिलांचं नाव, आडनाव झालं आणि फोटो झाला असं झालेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा, नोंदणी क्रमांक लिहायचा आहे। आता नोंदणी क्रमांक बांधकाम कामगारांना त्यांच्या प्रोफाईलमध्ये भेटून जाईल किंवा तुम्हाला स्मार्ट कार्ड भेटलं असेल ते कार्डावर तुम्हाला हे नोंदणी क्रमांक भेटतो। तो नोंदणी क्रमांक तुम्हाला बरोबर या ठिकाणी लिहायचा आहे, थोडाही न चुकू द्यायचा। कारण की नोंदणी क्रमांकावर तुम्हाला संपूर्ण तुमची बेसिक माहिती भेटून जाईल, त्यामुळे तुम्हाला नोंदणी क्रमांक तुमचा बरोबर लिहा। तुम्ही तर या ठिकाणी नोंदणी तुमचा दिनांक कधी आहे ते लिहायचं आहे। नोंदणी दिनांक कधी केलेली आहे, नोंदणी कधी केलेली त्याचा दिनांक लिहा। नूतनीकरण तुमचा दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला नोंदणी दिनांक आणि नूतनीकरण दिनांक टाकून घ्यायचा आहे। आता विशेष येतो आधार क्रमांक। आधार क्रमांक पण तुम्ही बरोबर टाका। तुमच्या आधार कार्डावरचा जो क्रमांक आहे तुम्ही न चुकता ते पण टाका। तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून घ्या। मोबाईल क्रमांक पण बरोबर टाका, कारण की मोबाईलवर तुम्हाला मेसेज येईल की तुमचा अर्ज जे आहे ते मंजूर झालेला आहे आणि तुम्हाला हे 60,000 रुपये भेटण्यासाठी तुम्हाला जे आहे ते कागदपत्र हे जमा करायचे आहेत। हे पण तुम्हाला मोबाईल नंबर, तुमचा चालू मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। तर हे आता तुमचं योग्य माहिती पुढे द्यायची आहे। कोणकोणती माहिती द्यायची की तुम्ही पुरुष आकाश्री आहेत हे निवडायचं आहे, विवाहित अविवाहित हे निवडायचं आहे, कारण की तुमचं लग्न झालेलं आहे की नाही ते पण या ठिकाणी सांगायचं आहे। त्यानंतर तुमचा जन्मदिनांक या ठिकाणी टाका, तुमची जन्मतारीख, महिना आणि वय या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। हे संपूर्ण माहिती झाल्यानंतर विशेष माहिती ती जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या बँक खात्याचे तपशील, कारण की बँक खात्याचे तपशील दिल्यानंतर तुम्हाला त्या बँकेमध्ये पैसे येतात, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे। तर अर्जदाराच्या खात्याचा बँक खात्याचा तपशील कसा लिहायचा आहे, पहिल्यांदा बँकेचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे। त्यानंतर बँक शाखेचं नाव, त्यानंतर बँक शाखेचा पत्ता, तसेच बँक IFSC क्रमांक। बँकेमध्ये IFSC क्रमांक काय असतो, IFSC क्रमांक तुमच्या बँकेच्या पासबुकवर तुम्हाला भेटून जाईल, कारण की बऱ्याच लाभार्थ्यांना माहिती नाही आहे की IFSC क्रमांक काय असतो। IFSC क्रमांक तुमच्या बँकेच्या पासबुकवर तुम्हाला भेटून जाईल। तो IFSC क्रमांक तुम्हाला बरोबर लिहायचा आहे। ते लिहिल्यानंतर तुम्हाला बँक खाते क्रमांक या ठिकाणी लिहायचे आहे। हे पण चुकू देऊ नका, कारण की हे जर चुकलं तर तुम्हाला पैसे भेटणार नाही। तुमचे पैसे येऊन पडतील पण तुमच्या अकाउंटवरती येणार नाहीत, कारण की तुमचा खाते क्रमांक जर चुकीचा असेल तुम्हाला पैसे कसे येणार आहे। त्यामुळं खाते क्रमांक तुम्ही बरोबर लिहा। जे बँकेचं तुमचं तपशील जे आहे तो अगदी बरोबर लिहायचा आहे तुम्हाला। तर या ठिकाणी पहा, त्यानंतर तुम्हाला काही माहिती दिलेली आहे ती या ठिकाणी लिहायची आहे की पाल्याचा तपशील। या ठिकाणी तुमच्या पत्नीचं किंवा पाल्याचं नाव काय आहे ते लिहायचं आहे। त्यानंतर किती उमेद शिकत आहे, शाळा, महाविद्यालयाचं नाव, संस्थेचं नाव, त्यानंतर योजना क्रमांकाचं नाव, तुम्हाला किती रुपये याची मागणी केली आहे, तर या ठिकाणी 60,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत। तर हे लिहिल्यानंतर या ठिकाणी पहा, पुढे तुम्हाला कोणकोणते कागदपत्र जोडायचे आहेत
तर या ठिकाणी कागदपत्र तुम्हाला पहिलं कागदपत्र आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगाराचे ओळखपत्र हे जोडलेलं आहे करायचं आहे. त्यानंतर तुमचं पासबुक पण जोडलेलं आहे असं करा. त्यानंतर रहिवासी पुरावा म्हणजे तुम्हाला आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक प्रमाणात शिधापत्रिका, मागील महिन्याचे विद्युत देयक, ग्रामपंचायत दाखला यापैकी तुम्ही कुठलाही एक देऊ शकता. त्यानंतर शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्यास पुरावा बोनाफाईड हे पण या ठिकाणी जोडून द्यायचे आहेत. हे तुम्हाला 4 कागदपत्र या ठिकाणी झेरॉक्स मारून तुम्हाला हे जोडायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला हे 60,000 रुपये भेटणार आहेत या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी पहा हे 60,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत हे या ठिकाणी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे तर या ठिकाणी तुम्हाला त्यानंतर तुम्हाला काय करायचं महत्त्वाचा विषय म्हणजे जर अर्जदाराला सही येत असेल तर या ठिकाणी सही करायची आहे. या ठिकाणी पहा अर्जदाराला सही येत असेल तर सही मारा किंवा अंगठा पण या ठिकाणी तुम्ही देऊ शकतात. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं ठिकाण कोणतं या ठिकाणी लिहायचं आहे आणि दिनांक या ठिकाणी लिहायचा आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे हे संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. आणि ह्याला तुमचं आधार कार्ड, पासबुक झेरॉक्स, त्यानंतर तुमचं स्मार्ट कार्ड असेल या तुम्हाला तुमचं बोनाफाईड असेल हे जोडायचं आहे. हे संपूर्ण जोडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या जवळच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये द्यायचं आहे. तर या ठिकाणी पहा तुम्हाला दिल्यानंतर काही दिवसांतर तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल की तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि तुमचे पैसे तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत. तुमच्या बँकेमध्ये तुम्हाला हे 60,000 रुपये भेटून जातील. तर या ठिकाणी पहा तुमच्या यादीमध्ये नाव कसं चेक करायचे हे पण तुम्हाला सांगतो. या ठिकाणी पहा या ठिकाणी तुमची यादी तुम्ही पाहू शकता. हे यादीचे लिंक तुम्हाला भेटून जाईल. कमेंट करा मला. तर या ठिकाणी विविध योजनेच्या लाभाचे वितरण 1 एप्रिल 2026 पर्यंत. तर या ठिकाणी 1 एप्रिल 2026च्या अगोदर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला ही तुमची यादीमध्ये तुमचं नाव भेटून जाईल. तर या ठिकाणी पहा तुम्हाला हे पैसे तुम्हाला भेटलेले असतील का नाही या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी मी तुम्हाला नावाकडलं या ठिकाणी ब्लर केलेलं दिसत आहे. परंतु तर 60,000 रुपये कोणाला भेटलेत का ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. झूम करून दाखवतो. तर या ठिकाणी जे आहे या ठिकाणी झूम करून दाखवलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी 60,000 रुपये पाहायला भेटतात. पहिलं या ठिकाणी पहा पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी 60,000 पाहायला भेटत आहेत. त्यानंतर दुसऱ्यांदा तुम्हाला या ठिकाणी 60,000 भेटत आहेत पाहायला. तर अशा प्रकारे तुम्हाला पण हे तुमचं यादीत नाव पाहायचं आहे. यादीत नाव पाहण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला तुमचं जिल्हा निवडायचा आहे. आपले जिल्हा कोणता आहे यापैकी तुम्ही हे निवडून घ्या. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे या ठिकाणी दिलेले आहेत. जिल्हा निवडलं तर तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केला ते पण या ठिकाणी निवडा. त्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव स्वतःच टाका बांधकाम कामगाराचं. अकाउंट नंबर टाका तुमच्या पासबुकावर कोणता अकाउंट नंबर तुम्ही कोणता बँकेमधला अकाउंट दिलं तर ते या ठिकाणी टाका. IFSC कोड टाका आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर तुमचं या ठिकाणी नाव येईल. तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे आहे ते पैसे पाहता येणार आहे. तुमचा जिल्हा तुमचं नाव या ठिकाणी येईल. तुम्ही या ठिकाणी पैसे पाहू शकता की तुम्हाला हे पैसे आलेत का नाही. तर अशा प्रकारे तुम्ही हे चेक करू शकता. तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की बांधकाम कामगारांना 60,000 रुपये भेटत आहेत. ह्याचा अर्ज कसा करायचा आहे काय करायचं संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. कागदपत्र कोणकोणती लागतात ह्याची पण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.